कोल्हापूर शहरातील फुटपाथवरील अतिक्रमणं हटवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या वतीनं महापालिकेला देण्यात आले होते। त्यानुसार कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमणाविरोधी पथकानं आज पोलीस बंदोबस्तात शहरातील विविध ठिकाणची अतिक्रमणं उद्ध्वस्त केली। शहरातील सर्व अतिक्रमणं हटवण्याची मोहीम अविरतपणे सुरू राहणार असल्याचं महापालिकेच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आहे। कोल्हापूर शहरातील फुटपाथ तसंच महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागांमध्ये काही नागरिकांकडून विविध प्रकारची व्यावसायिक तसंच खाजगी अतिक्रमणं करण्यात आलेली आहेत। या अतिक्रमणांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे। तसंच नागरिकांसह वाहनधारकांना अपघातांसह विविध समस्यांचा सामना सतत करावा लागत आहे। त्यामुळे शहरातील फुटपाथवरील अतिक्रमणं हटवावीत असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या वतीनं कोल्हापूर महापालिकेला देण्यात आले होते। त्यानुसार आज कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं पोलीस बंदोबस्तात शहरातील फुटपाथवरील अतिक्रमणं हटवण्याची मोहीम सुरू केली। या पथकानं सीपीआर चौक ते कसबा बावडा रोडवरील शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर असणारी अतिक्रमित बांधकामं करून बांधलेल्या खोल्या, दुकानगाळे आणि केबिन जेसीबीच्या सहाय्यानं उद्ध्वस्त केल्या। इथलं अतिक्रमण केलेलं साहित्यही यावेळी जप्त करण्यात आलं। इथले 12 शेड, 60 टपऱ्या आणि 2 ढक्कल गाड्यांवर कारवाई करण्यात आली। याबरोबरच कळंबा फिल्टर हाऊस ते कळंबा कारागृह या रोडवरील 45 अनधिकृत फलकही जप्त करण्यात आले। या दरम्यान महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह अधिकाऱ्यांनी कारवाईच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली। शहरातील अतिक्रमणांवर कारवाईची ही मोहीम इथून पुढेही सुरूच राहणार असल्याचं महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलंय।